ग्रामपंचायतींच्या निकालात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटानं शरद पवार गटावर मात केली। ऐन लोकसभा निवडणुकीआधी दादांनी काका शरद पवारांना धक्का दिल्याची चर्चा। पाहूया। ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा दाखवून दिलाय। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची चांगलीच ताकद आहे। मात्र फुटीनंतर ऐन लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का दिल्याची चर्चा आहे। बारामती तालुक्याचाच विचार केला तर बारामती तालुक्यात एकूण 32 ग्रामपंचायतींचा निकाल लागला, ज्यात अजित पवार गटानं निर्विवाद 30 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला, तर शरद पवार गटानं बारामतीच्या 32 ग्रामपंचायतींमध्ये पॅनलच उभं केलं नव्हतं। विशेष म्हणजे बारामतीत पहिल्यांदाच भाजपनं 2 ग्रामपंचायती जिंकल्या। मला या निश्चितपणे अभिमान वाटतोय। दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रामध्ये संपादित केलंय आणि जो निर्णय 2 जुलैला ऐतिहासिक पैसा दादाने घेतला, त्या निर्णयावरती ग्रामीण भागाच्या जनतेने पूर्णपणे शिक्कामोर्तब केलंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील अशी अजिबात चिन्ह नाहीत। म्हणजेच आता थेट लोकसभेच्याच निवडणुका आहेत। पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाचा जर विचार केला तर दादांचा गट काका पवारांच्या गटापेक्षा वरचढ ठरल्याचं स्पष्ट दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 91 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 23 ग्रामपंचायती जिंकल्या, तर शरद पवार गटाचं खातंही उघडलं नाही। पुणे जिल्ह्यात 238 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गट 109, तर शरद पवार गटानं 22 ग्रामपंचायती जिंकल्यात। सोलापूर जिल्ह्यात एकूण 111 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 15 ग्रामपंचायती जिंकल्या, तर शरद पवार गटानं 2 ग्रामपंचायती जिंकल्या। सातारा जिल्ह्यात एकूण 146 ग्रामपंचायतींचा निकाल लागला, त्यात अजित पवार गटानं 36 तर शरद पवार गटानं 24 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला। सांगली जिल्ह्यात एकूण 97 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 2 तर शरद पवार गटानं 22 ग्रामपंचायती जिंकल्या। कोल्हापूरमध्ये काँग्रेस पुढे आहे, सांगलीमध्ये आहे, साताऱ्यामध्ये काँग्रेस पुढे आहे। फक्त बारामती एक विधानसभेमध्ये अजित पवारांचे ग्रामपंचायती आलेल्या आहेत, हे वस्तुस्थिती आहे। म्हणून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या बरोबर आहे ग्रामपंचायती, हे चुकीची माहिती आपण देतात, ही वस्तुस्थिती नाही। त्यांना हिंमत असेल तर निवडणुका लावा ना, म्हणा एकदा सिम्बॉलच्या निवडणुका घ्या, म्हणजे मग लक्षात येईल की कोण कोणाच्या बरोबर आहे। अजित पवारांचा गट भाजप आणि शिंदे गटासोबत असल्यानं त्याचा फायदा भाजपला अर्थात महायुतीला होईल का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्याची झलक अजित पवार गटानं ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून दाखवून दिली आहे। आत्तापर्यंत ज्या सगळ्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या किंवा आत्तापर्यंत जे काही राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत होतं, तर ते राजकारणाचे करते धरते हे अजित पवार होते। शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील तर ह्या फार पाहत नव्हते। त्याच्यामुळे अजित पवारांना गावगावचे जे कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांना माहिती होते आणि ते गावगावचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आले। आणि शरद पवारांकडे असा कुणीच आत्ता सध्या तरी नेता नाही आहे की जो त्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवेल किंवा काय करेल। अजित पवारांकडे मात्र असे खूप जण आहेत आणि स्वतः अजित पवार म्हणजे जरी आजारी असले तरी ते ह्या सगळ्या निवडणुकीवर लक्ष ठेवून असतीलच। ज्या पद्धतीने अजित पवार गटच नाही तर भाजपनेही ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवलाय, त्यावरून आगामी लोकसभेतही मोठा विजय मिळवणार असा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करतायत। त्यातही राष्ट्रवादीची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटापेक्षा अजित पवार गटानं आपली ताकद दाखवली। पश्चिम महाराष्ट्रात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत। सध्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणून पाहायचं झालं तर 3ही खासदार शरद पवार गटाचे आहेत। सातारा श्रीनिवास पाटील शरद पवार गटाचे खासदार, शिरूर अमोल कोल्हे शरद पवार गटाचे खासदार, बारामती सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार, सांगली संजय काका पाटील भाजपचे खासदार, सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी भाजपचे खासदार, माढा रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, पुण्याचे भाजपचे खासदार होते दिवंगत गिरीश बापट, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झालेली नाही। हातकणंगले धैर्यशील माने शिंदे गटाचे खासदार आहेत। कोल्हापूर संजय मंडलिक शिंदे गटाचे खासदार आहेत। मावळ श्रीरंग बारणे शिंदे गटाचे खासदार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत आहेत। आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा लोकसभा निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुका ग्रामपंचायती महत्त्वाच्या होत्या आणि या आमदारांनी प्रयत्न केलेले दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या की आपले
सरपंच किंवा सदस्य जास्त संख्येने निवडून यावेत आणि त्यासाठी जो मध्यंतरी अजित पवारांनी जो निधी वाटपाचा कार्यक्रम केलेला होता त्याचा पण उपयोग झाल्याचं या निवडणुकीमध्ये दिसून येते. त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीसमोर महायुतीचं आव्हान नेहमीच कडवं राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाही, पण त्या पक्षाचे पॅनल नक्कीच असतात. त्यात काका पुतण्याच्या लढाईत पुतणे अजित पवारांनी ग्रामपंचायतीत बाजी मारली. आता पुढची लढाई लोकसभेचीच असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.